नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालय शिक्षण विभाग प्राथमिक या कार्यालयाचे पत्र दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्रामध्ये आदेश देण्यात आलेला आहे की पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षण सेवक योजना लागू न करता नियमित वेतन श्रेणीत नियुक्तीबाबत व वेतनास संरक्षण देण्याबाबत प्रस्ताव। मित्रांनो, सदरील पत्रानुसार जे शिक्षक पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झाले आहेत त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद शाळा व खाजगी संस्थेमध्ये आपली सेवा बजावलेली आहे, अशा शिक्षकांना शिक्षण सेवक योजना लागू न करता त्यांच्या वेतनाला संरक्षण देऊन त्यांची सेवा पूर्ववत सुरू ठेवली आहे। त्या संदर्भातील हे महत्त्वपूर्ण पत्र निर्गमित करण्यात आले आहे। पाहूया या संदर्भात पत्रात काय म्हटले आहे ते। शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक भरती प्रक्रिया 2024 मध्ये खालील प्रमाणे शिक्षण सेवक यांना नियुक्ती देण्यात आलेल्या आहेत। शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाने दिनांक 16/12/2022 च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 1 ते 9 नुसार नमूद अटी व शर्तीची तसेच संदर्भीय क्रमांक 3 चे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक 15/9/2011 चे शासन निर्णयातील नमूद 1 ते 3 मुद्द्याची पूर्तता करीत असलेल्या पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षण सेवक यांना शिक्षण सेवक योजना लागू न करता नियमित शिक्षक पदावर नियुक्ती देण्याबाबत तसेच त्यांना त्यांच्या पूर्वीच्या सेवेच्या वेतनास संरक्षण देण्याबाबत नमूद आहे। त्या अनुषंगाने मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1967 चे कलम 95 नुसार प्राप्त अधिकारान्वये संदर्भीय शासन निर्णयानुसार खालील प्रमाणे नियुक्त शिक्षण सेवक यांनी पूर्वी सहाय्यक शिक्षक या पदावर सेवा केली असल्याने त्यांना शिक्षण सेवक योजना लागू न करता नियमित शिक्षक पदावर नियुक्ती तसेच पूर्वीच्या सेवेच्या वेतनास संरक्षण देण्यात येत आहे। सदरील पत्रानुसार पुढे ज्या शिक्षकांच्या वेतनाला संरक्षण दिले आहे त्यांची यादी दिली आहे। सदरील शिक्षण सेवकांना काही अटी व शर्तीला अनुसरूनच त्यांच्या सेवेला व वेतनाला संरक्षण देण्यात आले आहे। पाहूया काय आहेत अटी व शर्ती। निवड झालेल्या नवीन पदाची व पूर्वीच्या पदाची वेतन श्रेणी समान असल्यास कर्मचाऱ्याच्या पूर्वीच्या पदावरील सेवा ज्येष्ठता लागू होणार नाही। तथापि पूर्वीच्या पदावरील सेवा ग्राह्य धरून वरिष्ठ निवड श्रेणीचे लाभ देय होतील। शासन निर्णय दिनांक 15/9/2011 नुसार नवीन नियुक्ती प्रकरणी पूर्वीची सेवा सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य राहील। सदर पदावरील नियुक्ती ही नवीन नियुक्ती असल्याने वेतनास संरक्षण देण्यात आले तरी नियमानुसार परिवीक्षाधीन कालावधी लागू राहील, असे आदेश मंदार पत्की भारतीय प्रशासकीय सेवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी दिले आहे। मित्रांनो, हे पत्र व यादी आपणास हवी असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घेऊ शकता।